कुणाल कामरा आज मुंबई पोलिसांपुढे चौकशीला हजर राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अजूनपर्यंत कुणाल कामरानं तशी काही मुंबई पोलिसांना माहिती दिलेली नाही, पण असंही म्हटलं जातं आहे आणि त्याने स्वतः पोलिसांनाही कळवलेलं आहे की त्याच्या जीविताला धोका आहे। नक्कीच खरं म्हणजे देवेंद्र फडणवीसांना जर चांगलं काम करायचं असेल तर त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत त्यांनी कुणाल कामराला ठार मारण्याची धमकी दिली आहे। असा माणूस मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? दुसरा जर कोणी असता त्याला एवढ्याला पोलीस घेऊन गेले असते आणि जीवे मारण्याच्या धमकीबद्दल त्याला मोका लावला असता। त्यांच्या मंत्रिमंडळात असे काही लोक आहेत ज्याने कुणाल कामराला टायरवरती उलटा टांगून मारणं म्हणजे ठार करणं किंवा जिवंत कसा राहतो ते बघतो अशी भाषा करणं ही तुमच्या मंत्रिमंडळातले सदस्य करतात आणि गृहमंत्री बधीर आणि मूक अवस्थेमध्ये हे सगळं सहन करतायत। अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपायलाच हवं असं सर्वोच्च न्यायालय म्हणतंय प्रताप गडींच्या केसमध्ये। हे जुना झाला विषय, त्याच्यावरती माझं बोलणं झालेलं आहे। हा विषय 3 दिवसापूर्वी आलेला आहे। साहेब, काल तुम्ही ट्विटरवर तुमचं जे आगामी पुस्तक आहे नरकातला स्वर्ग याचं मुखपृष्ठ लोकांसमोर आणलेलं आहे। लोकांना उत्सुकता आहे। आर्थर रोड मधल्या तुमच्या अनुभवांवर आधारित पुस्तक आहे। आर्थर रोड मधले अनुभव तर आहेत, त्यापेक्षा त्या काळामध्ये जे देशातलं वातावरण होतं, नरेंद्र मोदी, अमित शहा आणि महाराष्ट्रातील भाजपचे काही टुकार नेते यांनी ईडी, सीबीआय, पोलीस यांच्या मदतीनं त्यांना हाताशी पकडून त्यांना गुलाम करून ज्या पद्धतीनं आपल्या राजकीय विरोधकांना छळण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले, त्याच्या कुटुंबियांना त्रास दिला, पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला, तो प्रकार नक्की काय होता आणि काय आहे आणि या सगळ्याचं आता काय झालं? आमच्या सरकारने तुरुंगात टाकलं, न्यायालयानं आमची सुटका केली। या सगळ्यांवरती अनुभव जे आहेत माझे, त्या संदर्भात मी जी तुरुंगात टिपणं केली, जो विचार केला, त्याचं पुस्तक प्रसिद्ध व्हावं असं माझ्या अनेक सहकाऱ्यांचं म्हणणं होतं। कारण मी सतत लिहित असतो, संपादक म्हणून, लेखक म्हणून, पण या विषयावर स्वतंत्र पुस्तक करावं म्हणून ते पुस्तक तयार झालेलं आहे आणि साधारण पुढल्या 15 दिवसामध्ये नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत होईल। मराठी, हिंदी आणि इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन हे दिल्लीला होईल असं साधारण आमची योजना आहे। तर पाहू आता त्याच्याकडे लोक कसं स्वागत करतात, प्रकाशन करावं असं चालू आहे त्याच्यावर चर्चा। मुंबई मराठीतलं तर आम्ही करूच इथे, त्याच्यावर आम्ही सगळे आमचे प्रकाशक जे आहेत, शरद तांडळे किंवा इतर काही माझे सहकारी आणि मित्र आहेत, आम्ही सगळे मिळून ठरवतो आहे। कारण हे सगळे अनुभव हे देशाच्या जनतेपर्यंत जावेत। माझ्याप्रमाणे अनेक लोक तुरुंगात गेले, म्हणजे संसदेमध्ये माझ्याबरोबर साकेत गोखले आहेत, ते साबरमती तुरुंगात होते, संजय सिंग तुरुंगात राहिले, अरविंद केजरीवाल तुरुंगात राहिले, हेमंत सोरेन राहिले, अशाने मनीष सिसोदिया राहिले, इथे अनिल देशमुख राहिले, त्यानंतर इथे नवाब मलिक तुरुंगात गेले आणि या सगळ्यांना तद्दन खोटे गुन्हे निर्माण करून त्याखाली तुरुंगात पाठवण्यात आलं। कारण हे सत्य बोलत होते आणि सरकारच्या किंवा केंद्राच्या दबावाखाली झुकले नाहीत। पण त्यात या अनुभवांमध्ये अनेक गौप्यस्फोट, खळबळजनक गौप्यस्फोट कशाला पाहिजे? तुम्ही गौप्यस्फोट शब्द का वापरताय? पुस्तकाचा हेतू गौप्यस्फोट करणं नसतो। तुम्ही जेव्हा आपल्या जीवनातले अनुभव आणि कथन करताय त्याला तुम्ही गौप्यस्फोट म्हणू शकत नाही। जे घडलं आहे, जे अनुभवलं आहे, जे पाहिलं आहे, जे ऐकलं आहे ते तुम्ही उतरवता आणि ते सत्यकथन असते, ते सत्याचे प्रयोग म्हणा फार तर। 16 तारखेला शिवसेनेचं नाशिकमध्ये दुसरं एकदिवसीय निर्धार शिबिर होतंय, काय रूपरेषा काय आहे? माननीय उद्धव ठाकरे नेहमीप्रमाणेच त्या अधिवेशनाला उपस्थित राहतील, शिबिराला। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची शिबिरं घ्यावी ही आमची भूमिका आहे। ईशान्य मुंबईत ते शिबिर झालं, आता नाशिकला, नाशिकनंतर आम्ही धुळे, जळगाव म्हणजे उत्तर महाराष्ट्राचं एक शिबिर आहे, त्यानंतर आम्ही नगर, शिर्डी भागातले शिबिर करू, मग पुण्यामध्ये करू, अशा विदर्भात करू, मराठवाड्यात करू, कोकणात करू, प्रत्येक ठिकाणी शिबिरं आहेत आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
हे या प्रत्येक शिबिराला उपस्थित राहतील. संभाजी नवीन वर्षात गुढी उभारा कामाला लागा असं उद्धव ठाकरे देखील म्हणाले. चांगलं आहे ना मग गुढी उभारा हो ना, उभारू ना उभारण्याचं काम सुरूच आहे. गुढी असणार आमची गुढी ही उभारलेलीच आहे. आमचा गुढीचा दांडा पळवण्याचा प्रयत्न झाला बरं का, चोऱ्या केल्या दांड्याच्या, पण गुढी आमची कायम आहे, ती आमच्या हातातच आहे. ज्यांनी या दांडा पळवला त्यांना आता दिल्ली दांडा घालते आहे, बघा तुम्ही कसा घालते. संभाजी राजांची हत्या झाली म्हणून आम्ही गुढी उभारत नाही असं वडेट्टीवार म्हणाले काल. नाही नहीं, ठीक है त्यांची भूमिका असेल. सर कल मोदी जी नागपुर में थे, उनका सितंबर में रिटायरमेंट है, अब किस तरीके से देखते हो? सितंबर में रिटायरमेंट का एप्लीकेशन लिखने के लिए शायद वो आरएसएस मुख्यालय गए थे. मेरी जो जानकारी है